जर सिनेवर्क्सकडे इन्क्वायरी केली असेल तर तुम्हाला आता एक कोटेशन आलं असेल. लेट मी एक्सप्लेन आवर कोटेशन फर्स्ट. कोटेशनमध्ये आपली 4 लोकांची कोर टीम असते. त्याच्यामध्ये फर्स्ट असतो ट्रॅडिशनल फोटोज, देन ट्रॅडिशनल व्हिडिओ, सिनेमॅटोग्राफर आणि कॅन्डिड फोटोग्राफर. ओके, आता लक्षात घ्या की ट्रॅडिशनल फोटो म्हणजे काय. ट्रॅडिशनल फोटो म्हणजे की तुम्ही जे स्टेजवरती फोटो काढताय, ओके, देन तुमच्या अल्बमसाठी आपण जे फोटो कॅप्चर करणार आहे ते सर्व येतं ट्रॅडिशनल फोटोच्या अंडर. ओके, देन लेट्स टॉक अबाउट ट्रॅडिशनल व्हिडिओ. आता ट्रॅडिशनल व्हिडिओ म्हणजे काय, जे परंपरागत चालत आलेलं आहे, म्हणजे ज्याला आपण कॅसेट म्हणतो, फुल लेंथ वेडिंग फिल्म किंवा डॉक्युमेंटरी म्हणू शकतो आपण. ओके, तर त्याला म्हणतात ट्रॅडिशनल व्हिडिओ. त्यासाठी एक डेडिकेटेड माणूस असणार आहे. आय एम टॉकिंग अबाउट आवर प्रीमियम पॅकेज. ओके, देन त्याच्यानंतर तिसरं असणार आहे सिनेमॅटोग्राफर. आता सिनेमॅटोग्राफर एक साध्या भाषेत जर समजून घ्यायचं तर असं समजा की सोशल मीडियावरती तुम्ही जे कोणते व्हिडिओज बघताय, ओके, A to Z माझ्या पेजवरती असेल किंवा तुम्ही इंस्टाग्रामवरती कोणाचंही पेज ओपन करा आणि तिथे जर तुम्हाला एक रील दिसते किंवा 4 ते 5 मिनिटाची व्हिडिओ दिसते किंवा टीजर दिसतोय, तर समजून जा की इट्स बिलॉंग्स टू सिनेमॅटोग्राफर किंवा ती गोष्ट सिनेमॅटिकमधली आहे. ओके, म्हणजे सिनेमॅटिकच्या कॅमेऱ्यामधनं तुम्हाला रील कॅप्चर करता येतं, देन टीजर असेल तर टीजर कॅप्चर करता येतो. ओके, आणि एक पूर्ण 4 ते 5 मिनिटाची तुमची फिल्म असते ती पण तुम्हाला सिनेमॅटिकमधनं काढता येते. ओके, नाव लेट्स टॉक अबाउट कॅन्डिड फोटोग्राफर. ओके, आता कॅन्डिड फोटोग्राफरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात. ऑब्व्हियसली नावातच तुमच्या काही कॅन्डिड मुवमेंट्स वगैरे असतील तर तुम्हाला त्या सर्व कॅप्चर करता येतात कॅन्डिड फोटोग्राफर थ्रू. ओके, देन तुमचे नवरदेव नवरीचे पोर्ट्रेट्स वगैरे असतील तर ते आमचा कॅन्डिड फोटोग्राफर ते पण कॅप्चर करतो. ओके, देन तुमची आता इथे 2 कॉन्सेप्ट आहे. अजून एक फॅमिली फोटोग्राफर येतो. ओके, आता फॅमिली फोटोग्राफर लावायचा की नाही इट्स ऑल अप टू यू. फॅमिली फोटोग्राफर म्हणजे काय, ठीक आहे, नवरदेव नवरीचे जे पोर्ट्रेट्स वगैरे आहेत ते कॅप्चर तर आपल्या कॅन्डिडवाला करणारच आहे किंवा त्यांचे मुवमेंट्स असतील काही इमोशनल मुवमेंट्स वगैरे ते सर्व कॅप्चर आपण करणारच आहे. बट तुम्हाला वाटतं की तुमचे फॅमिली प्रत्येकाने नवीन कपडे घेतले किंवा नवीन नवीन सर्व है ना ॲक्सेसरीज वगैरे, तर मग त्यांचे पण फोटो झाले पाहिजेत. तर त्यासाठी तुम्ही एक फॅमिली फोटोग्राफर पण लावू शकता, ज्याची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल की तुमच्या सर्व घरच्यांचे पोर्ट्रेट्स घेणं, बस, दॅट्स ऑल. ओके, तर अशी पूर्ण आपली 4 लोकांची कोर टीम आहे. प्लस तुम्ही त्याच्यात ॲड केलं तर मग फॅमिली फोटोग्राफर पण ॲड होतो. ओके, देन तुम्हाला ॲडिशनल काय लावता येईल आपल्या पूर्ण पॅकेजमध्ये. ॲडिशनली तुम्ही ड्रोन लावू शकता, त्याच्यानंतर सेम डे एडिट लावू शकता आणि वॉल लावू शकता. वॉलसोबत तुम्ही लाईव्ह पण लावू शकता. ओके, आता एक एक एक्सप्लेन करतो. ड्रोन म्हणजे काय, ऑब्व्हियसली ड्रोन तुम्हाला माहिती आहे. जर तुम्हाला वाटतं की तुमचं जे लोकेशन आहे ते खूप प्रीमियम आहे आणि तिथे तुम्हाला चान्स आहे की आपण सिनेमॅटिकमध्ये काहीतरी दाखवू शकतो की ह्या प्रीमियम लोकेशनला आमची वेडिंग वगैरे होती, तर त्यासाठी तुम्ही ड्रोन लावू शकता. किंवा तुम्हाला वाटतंय तुमची एंट्री वगैरे खूपच सुंदर आहे, तर अशा वेळेस तुम्ही ड्रोन तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड करू शकता. ओके, देन लेट्स टॉक अबाउट सेम डे एडिट. तुम्ही जर LED वॉल तुमच्या पॅकेजमध्ये घेत असाल तर सिनेवर्क्सकडनं सेम डे एडिट ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट असतं. आता सेम डे एडिट म्हणजे काय, सपोज तुमचं जर सकाळी वैदिक पद्धतीने लग्न असेल तर ते आपण इन्स्टंटली एडिट करून सिनेमॅटिक पद्धतीने आणि लगेच संध्याकाळी ते वॉलवरती दाखवणार आहे. जेव्हा नवरदेव नवरीची एंट्री होते आपण एंट्री स्टेजजवळ थांबून आणि ते सकाळचं जे वैदिक पद्धतीने लग्न झालं आहे ते लगेच दाखवून देतो. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. आता त्याच्यानंतर लाईव्ह म्हणजे काय की तुमची बाहेर मिरवणूक चालू असेल, तुमची एंट्री चालू असेल, तुमचे मंगलाष्टक चालू असतील, हे सर्व आपण वॉलवरती लाईव्ह दाखवतो. ओके, तर पूर्ण प्रीमियम पॅकेज घेतलं तर त्याच्यात ह्या सर्व गोष्टी ॲक्च्युली इन्क्लूड आहे. आता त्याच्यानंतर एक कॉन्सेप्ट येते की बोथ साईड वेडिंग. ओके, आता बोथ साईड जर तुम्ही घेतलं पॅकेज तर आपण काय करतो, डेडिकेटेड फॅमिली फोटोग्राफर असतो. तो फॅमिली फोटोग्राफर एक ग्रूम साईडला, एक ब्राईड साईडला. ओके, कॅन्डिड फोटोग्राफर एक असतो. ओके, तर मग ह्या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही बघायचं की तुम्हाला काय हवं आहे. ओके, प्रत्येकाचं बजेट वेगळं आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही आम्हाला सांगायचं की आम्हाला एक फॅमिली फोटोग्राफर पाहिजे, एक कॅन्डिड फोटोग्राफर पाहिजे किंवा वॉटेवर ते तुम्ही आम्हाला सांगायचं. त्या हिशोबाने आपले हे सर्व जे पॅकेजेस आहे ते सर्व कस्टमाइज होतात. A to Z सर्व पॅकेज ॲब्सोल्युटली कस्टमाइज तुम्ही करू शकता. तुम्हाला वाटते सिनेमॅटिक ॲड करायची आहे, रिमूव्ह करायची आहे, देन ट्रॅडिशनल व्हिडिओ पाहिजे नाही पाहिजे, अल्बम हवा नको, सर्व गोष्टी आपण कस्टमाइज पण करू शकता. आपली स्टँडर्ड पॅकेजची PDF तुम्हाला आलीच आहे. एकदा तुम्ही ती बघून घ्या. त्याच्यात काही तुम्हाला क्वेरीज वगैरे असतील तर ॲब्सोल्युटली तुम्ही मला लगेच कॉल करू शकता. ओके, देन हे पूर्ण पॅकेज झालं. त्याच्यानंतर आपण
काय युनिक काय आहे, सिनेवर्सला तुम्ही ऑर्डर का दिली पाहिजे किंवा आमच्याकडे असं युनिक कोणती गोष्ट आहे त्याबद्दल बोलूया आपण. ओके, सिनेवर्स फिल्म अँड फोटोजला जेव्हा तुम्ही बुक करणार तेव्हा तुमच्याकडे 3 लिंक येतात. पहिली लिंक असते फोटो सिलेक्शन लिंक. आता प्रत्येकाला माहिती आहे की अल्बम 5-5, 6-6 महिने लेट होता प्रत्येकाचे. तर ते का होतं, कारण सिलेक्शन प्रोसेस खूप स्लो होऊन जाते. कधी आम्हाला ऑर्डर आहे, कधी ॲज अ क्लायंट तुम्हाला पण तुमचे काही कामं वगैरे असू शकतात. त्यामुळे जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती खूप लांबते आणि त्याच्यामुळेच तो जो अल्बम आहे तो लेट होत असतो. ओके, मग आपण काय केलं आहे, याच्यावरती आपण सोल्युशन असं काढलं आहे की आपण जे फोटो सिलेक्शन हे पूर्ण ऑनलाईन केलेलं आहे. आता जेव्हा ऑनलाईन केलं आहे, इंस्टाग्रामसारखे तुम्हाला फक्त फोटो स्क्रोल करायचे आणि स्क्रोल करून तुम्हाला जो कोणता फोटो पाहिजे तो फक्त लाईक करायचा आहे अँड दॅट्स ऑल. दिस इज हाऊ सिम्पल आवर प्रोसेस इज, राईट. आता विषय काय आहे की फोटो सिलेक्शन झालं की विदिन 15 to 20 डेज तुमचा अल्बम तुम्हाला येऊन जातो. अल्बम यायच्या आधी PDF येते. PDF एकदा बघून घ्यायची की असा असा अल्बम भेटणार आहे. त्यात काही तुम्हाला चेंजेस असेल तर तुम्ही ते चेंजेस आम्हाला द्यायचे. आम्ही ते चेंजेस करून आणि मग फायनल प्रिंटिंगला जातो अल्बम. ओके, विदिन 15 डेज आपला अल्बम रेडी होतो. आता अल्बम कसा आहे तुम्हाला थोड्या वेळात एक अल्बमची व्हिडिओ आहे ती पण दाखवणार आहे. ह्या टाईपचे आपले काहीतरी अल्बम असतात जनरली. ओके, सो झालं. फर्स्ट लिंक असते फोटो सिलेक्शन लिंक. सेकंड लिंक असते फुल ॲक्सेस लिंक. फुल ॲक्सेस लिंकचं काय की तुमचे सर्व फोटोज त्या लिंकमध्ये तुम्हाला इव्हेंटच्या दुसऱ्या दिवशी बघायला भेटतं. ओके, आता ह्या लिंकचं एक फॅसिलिटी म्हणूया आपण काय की आता ठीक आहे, जर तुम्ही बोथ साईड ऑर्डर देताय तर तुमचे 8,000 ते 12,000, 15,000 डिपेंड ऑन युअर इव्हेंट्स फोटो होता. 8 ते 12, 15,000पर्यंत तुमचे फोटो होऊ शकतात. आता तुम्ही म्हणसाल 15,000मध्ये मी माझा फोटो कसं काय सिलेक्ट करू किंवा माझे फोटो मला कुठं भेटतील. ओके, तर आपल्या लिंकवरती तुम्हाला एक सेपरेट ऑप्शन भेटतो जिथे तुम्ही तुमचा फेस स्कॅन करू शकता आणि सपोज ती लिंक जर मी ओपन केली आणि माझा फेस स्कॅन केला तर सर्व माझे फोटो मला भेटून जातील, सॉर्टिंग करून भेटतील त्या 12,000 फोटोमधून. हे झाले फुल ॲक्सेस लिंक. त्याच्यानंतर आपली तिसरी लिंक असते गेस्ट ॲक्सेस लिंक. आता गेस्ट ॲक्सेस लिंक तर भन्नाट आहे. त्याचा एक QR कोड आपण लग्नामध्ये लावलेला असतो. जे कोणी तुमचे पाहुणे रावळे असतील किंवा कोणी पण असेल त्यांनी फक्त तो QR कोड स्कॅन करायचा. त्यांचे सर्व फोटो आमच्या कॅमेरामध्ये काढलेले त्यांना त्यांच्या व्हॉट्सअपवरती डिलिव्हर होता. म्हणजे इतकं सोपं करून टाकलं आहे आपण सर्व गोष्टी. ओके, त्याच्यानंतर आता नेक्स्ट काय आहे की गेस्ट ॲक्सेस लिंक. इतर वेळेस सपोज लग्नाव्यतिरिक्त तुम्हाला कोणी एखाद्या पाहुण्याने फोटो मागितला की आम्हाला फोटो द्या किंवा वगैरे है ना, स्टेटस वगैरे ठेवायला, तर तुम्ही गेस्ट ॲक्सेस लिंक त्यांना फॉरवर्ड करू शकता. गेस्ट ॲक्सेस लिंकचं काम काय आहे की त्यांचा फेस स्कॅन करायचं. सपोज तुम्ही मला जर लिंक पाठवली, मी माझा फोटो स्कॅन करेल. ओके, माझा फेस स्कॅन करेल आणि सर्व माझेच फोटो मला लगेच इन्स्टंटली भेटून जातील. म्हणजे आपण सगळं गोष्टी एकदम सॉर्टेड केलेलं आहे. ओके, आता हे झालं फेस स्कॅनिंगचं. ओके, त्याच्यानंतर आपल्या व्हिडिओबद्दल बोलूया आपण. ओके, तुम्हाला तुमच्या सर्व व्हिडिओज 4K रिझोल्युशनमध्ये भेटतात. ओके, आणि ॲज सून ॲज पॉसिबल आपण सर्व गोष्टी डिलिव्हर करण्याचा प्रॉमिस करतो. आता डिले का होऊ शकतो? ओके, डिले होण्यामागे 1-2 मेन गोष्टी आहेत त्या पण तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. ओके, आता जेवढ्या लवकर तुम्हाला आम्ही आउटपुट देणार आहे आमचा पण फायदा आहे, लवकरात लवकर आम्ही पण फ्री होऊन जाणार आहे, राईट. बट कधी कधी जसं की आत्ता मे महिना घ्या, मे महिन्यामध्ये तारखा खूप कमी होते आणि लग्न खूप जास्त होते. म्हणजे एका दिवशी 2-2, 3-3 ऑर्डर होता सिनिवर्सकडे. ओके, तर मग ह्या सर्व गोष्टींनी काय आलं, थोडासा रश वाढला ना. सो आमची जी पोस्ट प्रोडक्शन टीम आहे तिच्याकडे थोडासा लोड आला. तर मग अशा वेळेस तुम्हाला पण थोडं समजून घ्यावं लागेल की थोडाफार डिले होऊ शकतो. बाकी तुम्ही जर सिलेक्शन दिलं तर त्याचं प्रॉमिस मी करू शकतो की 20 ते 25 दिवसात तुम्हाला तुमचा अल्बम मी देऊनच टाकेन. त्याबद्दल तर निश्चिंत राहा. ओके, बाकी आपली पोस्ट प्रोडक्शन टीम आहे ती पण कंटिन्यू काम करत असते. त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ वगैरे ते पण लवकरात लवकर आपण डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो. सो दिस इज हाऊ सिनेवर्स वर्क्स, राईट. आता याच्यात तुम्हाला जर काही क्वेरी असतील तर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोच आहे, तुम्ही मला कॉल करा आणि सगळ्या गोष्टी काय असेल ते विचारून घ्या. ओके, आता याच्यानंतर आपण बघूया की अल्बम कसा असतो सिनेवर्स फिल्म अँड फोटोचा. ओके, हा आहे सिनेवर्सचा अल्बम. ओके, आता ह्या अल्बममध्ये तुम्ही ही सुटकेस बघू शकता. ओके, एकदम प्रीमियम पूर्ण सुटकेस भेटते आपल्याला. त्याच्यावरती तुम्हाला इथे एम्बॉसिंगमध्ये तुम्हाला तुमचे पिक्चर्स बघायला भेटतं. आता एम्बॉसिंग म्हणजे काय तुम्हाला मी ते पण सांगतो. तुम्ही जर ह्यांना हात लावणार ना तर हे कपडे वगैरे तुम्हाला फील होत आहे.
हाताला. ओके, सो हे झालं एम्बॉसिंग. म्हणजे तुम्ही जर बघा व्हिजिटिंग कार्ड वगैरे बघितले असेल, ते असे टच केल्यानंतर हाताला फील होतं ते नावं वगैरे, जस्ट लाईक दॅट तुम्हाला हे ऑर्नामेंट्स आणि हे जे कपडे वगैरे ते हाताला तुमच्या फील होतील. ओके, सो ही झाली सुटकेस. आणि आता आपण सुटकेस ओपन करूया आणि बघूया मध्ये अल्बम कसं आहे. ओके, अल्बमच्या मध्ये तुम्हाला एक मिनी अल्बम भेटतो आणि एक टेबल कॅलेंडर भेटतं. ओके, टेबल कॅलेंडर 1 वर्षाचं असतं आणि हां ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर असतो मिनी अल्बम. आता मिनी अल्बम काय की तुम्ही बघितलं आहे याचं आपला अल्बम कसा आहे, खूप हेवी आहे आणि खूप प्रीमियम आहे. तो प्रत्येक ठिकाणी तुम्ही ट्रॅव्हलमध्ये नेऊ नाही शकत. सो हिअर इज अ कॉन्सेप्ट ऑफ मिनी अल्बम. मिनी अल्बम तुम्ही काय करू शकता, सोबत कॅरी करू शकता, कुठे जायचं पाहुण्यांकडे वगैरे है ना, तो हा अल्बम घेऊन जा तुम्ही. एक्झॅक्टली अल्बमची छोटी कॉपी आहे आणि या सिम्पल ना, राईट. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ओपन करणार, हा तुमचा ॲक्च्युअल अल्बम असतो. नाव लेट्स टॉक अबाउट अल्बम. ओके, अल्बम जर बघितला तर अल्बमच्या कवर पॅडवरती पण तुम्हाला तुमचे नावं आणि तुमचे फोटोज वगैरे बघायला भेटतील. आता हे पण एम्बॉसिंगमध्येच आहे, हे पण तुमच्या हाताला फील होतील, असे एकदम प्रीमियम फील येतो. ओके, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही अल्बम सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला पेज वगैरे सिलेक्ट करावं लागतं. ग्लॉसी फिनिशमध्ये घेऊ शकता, मॅट फिनिशमध्ये घेऊ शकता किंवा अजून पण भरपूर प्रकार आहे. बट मी पर्सनली रिकमेंड करतो की तुम्ही ह्या दोन्हीपैकी कोणतं तरी एक पेज घ्या किंवा तुम्ही ग्लॉसी घ्या किंवा मॅट फिनिशमध्ये पेज घ्या. ओके, सो दिस इज हाऊ अवर अल्बम इज. ओके, आता मध्ये मी तुम्हाला अल्बम दाखवतो की ॲक्च्युअलमध्ये आमचे फोटोज डिझाईन वगैरे कसे तुम्हाला भेटणार आहे. हा आपल्या अल्बमचा कवर पॅड. इथे हे एम्बॉसिंगमध्ये तुम्हाला तुमचे फोटोज वगैरे बघायला भेटतं, प्लस इथे हे कुशनिंग असतं थोडंसं. ओके, आता जेव्हा तुम्ही अल्बमचा फर्स्ट पेज ओपन करणार, ओके, लेट मी शो यू. हे आहे आपल्या अल्बमचं फर्स्ट पेज. आता आपल्या अल्बमचं फर्स्ट पेज हे सेंटेड पेज असतं, सेंटेड पेज. त्याच्यामुळे तुम्ही कधी पण अल्बम ओपन केला तर तुम्हाला एक चांगला फ्रेग्रन्स यायला पाहिजे, त्यासाठी आपण हे पहिलं सेंटेड पेज ॲड केलेलं असतं. ओके, त्याच्यानंतर पहिलं पेज असतं ट्रान्सपरंट पेज. आता हा अल्बम पण कस्टमाइज आहे. आता पहिलं पेज तुम्हाला वाटलं की नाही एम्बॉसिंगवालंच पाहिजे तर तुम्ही ते पण ठेवू शकता, किंवा तुम्हाला वाटलं की नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, तर एक थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून आपण पहिलं पेज ट्रान्सपरंट पेज देतो. ओके, हे बघा, हे ट्रान्सपरंट पेज आणि त्याला बेस असतो व्हाईट. ओके, त्याच्यानंतर हे बघा पूर्ण एक कपलचं पेज आहे जे परत एम्बॉसिंगमध्ये तुम्हाला बघायला भेटतं. आणि तिथून पुढं जे सर्व पेजेस असतात ते आपण टोटल सर्व पेजेस तुम्हाला ग्लॉसी फिनिशमध्ये किंवा मॅट फिनिशमध्ये प्रोव्हाइड करतो. ओके, तुम्ही आपला डिझाईन वगैरे बघू शकता. खूप गर्दी नाही, थोड्याशा मोकळ्याच आपण डिझाईन वगैरे करत असतो. ओके, आता लेट्स टॉक अबाउट स्ट्रेंथ. आता तुम्ही बघितलंय अल्बम तर प्रीमियम आहे, तर मग त्याला स्ट्रेंथ आहे का. आता मी हे एक पेज पकडलं. ओके, हे बघा, काहीच नाही होते आपल्या अल्बमला, एकदम प्रीमियम आणि खूप अशी चांगल्या स्ट्रेंथचे आपले अल्बम आहेत. ओके, सो दिस इज द रिअल क्वालिटी अँड स्ट्रेंथ ऑफ सिनियर्स फिल्म अँड फोटोज. तर तुम्हाला वाटतंय यात तुम्हाला काही अजून अडचणी असतील तर माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा, आपण एकदा बोलून घेऊया. आणि या दॅट्स ऑल फॉर टुडे.